नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपली नखं काढून टाका या झाडाच्या बुडात. मित्रांनो, तुमच्या इशाऱ्यावर सर्व दुनिया नाचेल. मित्रांनो, पैसा तुमच्याकडे ओढला जाईल, शत्रूचा नाश होईल, जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतील. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की नखं आपल्या शरीरातील किती महत्त्वाचा भाग आहे. मित्रांनो, या नखांचा उपयोग जादू, तंत्रमंत्र, काळी जादू, वशीकरण या सर्व गोष्टींसाठी केला जातो. मित्रांनो, नखांबरोबर आपल्या केसांचा देखील वापर यामध्ये जास्त प्रमाणात केला जातो. मित्रांनो, दुसऱ्यांना वश करण्यासाठी, दुसऱ्याला आपल्या तालावर नाचवण्यासाठी या नखांचा आणि केसांचा वापर या तंत्रमंत्रशास्त्रामध्ये केला जातो. मित्रांनो, काही लोक नखं काढून कुठंही फेकतात, त्यामुळे त्यांचा जीवनात दुर्भाग्य येतं. मित्रांनो, त्यांना पैशाची समस्या सतावते. मित्रांनो, त्यांचं शत्रू वाढतात. मित्रांनो, अन्य गोष्टी आहेत. घरात कटकटी, अडचणी, साडेसाती सर्व काही सुरू होतं. मित्रांनो, आपल्या नखामध्ये आपला एक ओरा असतो. आपलंच एक ओऱ्याचं वास्तव्य असतं. मित्रांनो, हा ओरा, मित्रांनो, आपण जिथं नखं टाकेल जिथं नखं टाकेल त्या पद्धतीचं जीवन आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं. कारण मित्रांनो, आपल्या हातामध्ये एक प्रकारची शक्ती आहे. म्हणून मित्रांनो, आपण नखं कधी काढतोय आणि कुठं टाकतोय हे देखील आपल्या खूप महत्त्वाची गोष्ट आपल्या जीवनामध्ये आहे. मित्रांनो, नखं आपण कोणत्या दिवशी कापावे? मित्रांनो, नखं कापण्यासाठी 2च वार आहे. मित्रांनो, बुधवार आणि शुक्रवार या 2च दिवशी आपण नखं कापली पाहिजेत. आणि मित्रांनो, ही नखं कापून आपण झाडाच्या बुडामध्ये टाकली पाहिजे. मित्रांनो, जर आपण ही नखं आपण कचऱ्याच्या डब्यामध्ये किंवा घराबाहेर किंवा कोणत्याही घाण ठिकाणी आपण जर ही नखं टाकली तर आपला औरा त्या पद्धतीनेच तयार होतो. मित्रांनो, आपली नखं जिथं घाणीत सडलेल्या घाणीमध्ये असतात तिथं असतात. त्यामुळे जिथं आपली नखं पडतात त्याच पद्धतीनं आपलं नशीब देखील घडत असतं, आपलं पुढची वाटचाल देखील घडत असते. म्हणून मित्रांनो, नखं आपण कुठंही अशा व्यतिरिक्त जागी टाकली तर मित्रांनो, आपल्या नशिबातही वाईट गोष्टी घडू लागतात. पैशाची कमतरता आपल्याला भासू लागते, घरात अडीअडचणी येतात. म्हणून मित्रांनो, यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे बुधवारी किंवा शुक्रवारी नखं काढा आणि ही नखं वडाच्या झाडाच्या बुडाशी नेऊन टाका. मित्रांनो, अत्यंत उत्तम. वडाच्या झाडाला भगवंताचं वास्तव्य आहे. भगवंताची शक्ती त्या झाडामध्ये वास करते. मित्रांनो, आपला ओरा जर भगवंताच्या सानिध्यात गेला, त्या वडाच्या झाडाखाली गेला, मित्रांनो, असं नाही की बुडापाशीच नेऊन टाकावं, झाडाच्या जवळ नेऊन जरी टाकलं तरीसुद्धा चालेल. मित्रांनो, एक सकारात्मकता आणि त्या ओऱ्यामध्ये मिसळते आणि आपलं आयुष्य सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य, ऐश्वर्याने भरून जातं. मित्रांनो, वडाच्या झाडाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. मित्रांनो, भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. मित्रांनो, वडाच्या झाडाखाली आपण दिवा तर लावतोच. मित्रांनो, तसंच आपण नखं काढून झाडाच्या शेजारी नखं नेऊन टाकली तर किंवा तिथं जाऊन जरी काढली तरी अतिउत्तम आहे. मित्रांनो, काही शहरामध्ये राहणारी लोक आहेत, काही गावामध्ये राहणारी लोक आहेत. मित्रांनो, गावातील लोकांना काही जणांना वड जवळ मिळेल, काही जणांना वड मिळणार नाही. तर तुम्ही तुमच्या घराशेजारी जे काही झाड असेल त्या झाडाखाली तुम्ही नखं टाकू शकता, पण इतरत्र कोणत्याही ठिकाणी टाकू नका. झाडामध्ये सकारात्मकता असते आणि आपलं आयुष्य बदलण्यासाठी त्यांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. मित्रांनो, गावाकडे लोकांनी तुमच्या घराशेजारी जे पण झाड असेल त्या झाडामध्ये टाका. आणि सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी तर झाडं खूप क्वचितच असतात. त्यांनी जर तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही कुंडीमध्ये कोणती झाडं लावली असतील तर तुम्ही त्या कुंडीतील झाडाच्या बुडाशी तुमची नखं टाकू शकता. मित्रांनो, अत्यंत फायदेशीर असा हा उपाय आहे. मित्रांनो, बुधवारी आणि शुक्रवारी या 2च दिवशी आपल्याला ही नखं काढायची आहेत आणि तिथं टाकायची आहे. मित्रांनो, अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. हिंदू धर्म तंत्रमंत्रशास्त्रातील हा उपाय कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन तुम्ही नक्की दाबा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपली नखं काढून टाका या झाडाच्या बुडात. मित्रांनो, तुमच्या इशाऱ्यावर सर्व दुनिया नाचेल. मित्रांनो, पैसा तुमच्याकडे ओढला जाईल, शत्रूचा नाश होईल, जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतील. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की नखं आपल्या शरीरातील किती महत्त्वाचा भाग आहे. मित्रांनो, या नखांचा उपयोग जादू, तंत्रमंत्र, काळी जादू, वशीकरण या सर्व गोष्टींसाठी केला जातो. मित्रांनो, नखांबरोबर आपल्या केसांचा देखील वापर यामध्ये जास्त प्रमाणात केला जातो. मित्रांनो,
दुसऱ्यांना वश करण्यासाठी, दुसऱ्याला आपल्या तालावर नाचवण्यासाठी या नखांचा आणि केसांचा वापर या तंत्रमंत्रशास्त्रामध्ये केला जातो. मित्रांनो, काही लोक नखं काढून कुठंही फेकतात, त्यामुळे त्यांचा जीवनात दुर्भाग्य येतं. मित्रांनो, त्यांना पैशाची समस्या सतावते. मित्रांनो, त्यांचं शत्रू वाढतात. मित्रांनो, अन्य गोष्टी आहेत. घरात कटकटी, अडचणी, साडेसाती सर्व काही सुरू होतं. मित्रांनो, आपल्या नखामध्ये आपला एक ओरा असतो. आपलंच एक ओऱ्याचं वास्तव्य असतं. मित्रांनो, हा ओरा, मित्रांनो, आपण जिथं नखं टाकेल जिथं नखं टाकेल त्या पद्धतीचं जीवन आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं. कारण मित्रांनो, आपल्या हातामध्ये एक प्रकारची शक्ती आहे. म्हणून मित्रांनो, आपण नखं कधी काढतोय आणि कुठं टाकतोय हे देखील आपल्या खूप महत्त्वाची गोष्ट आपल्या जीवनामध्ये आहे. मित्रांनो, नखं आपण कोणत्या दिवशी कापावे? मित्रांनो, नखं कापण्यासाठी 2च वार आहेत. मित्रांनो, बुधवार आणि शुक्रवार या 2च दिवशी आपण नखं कापली पाहिजेत. आणि मित्रांनो, ही नखं कापून आपण झाडाच्या बुडामध्ये टाकली पाहिजे. मित्रांनो, जर आपण ही नखं आपण कचऱ्याच्या डब्यामध्ये किंवा घराबाहेर किंवा कोणत्याही घाण ठिकाणी आपण जर ही नखं टाकली तर आपला औरा त्या पद्धतीनेच तयार होतो. मित्रांनो, आपली नखं जिथं घाणीत सडलेल्या घाणीमध्ये असतात तिथं असतात. त्यामुळे जिथं आपली नखं पडतात त्याच पद्धतीनं आपलं नशीब देखील घडत असतं. आपलं पुढची वाटचाल देखील घडत असते. म्हणून मित्रांनो, नखं आपण कुठंही अशा व्यतिरिक्त जागी टाकली तर मित्रांनो, आपल्या नशिबातही वाईट गोष्टी घडू लागतात. पैशाची कमतरता आपल्याला भासू लागते. घरात अडीअडचणी येतात. म्हणून मित्रांनो, यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे बुधवारी किंवा शुक्रवारी नखं काढा आणि ही नखं वडाच्या झाडाच्या बुडाशी नेऊन टाका. मित्रांनो, अत्यंत उत्तम. वडाच्या झाडाला भगवंताचं वास्तव्य आहे. भगवंताची शक्ती त्या झाडामध्ये वास करते. मित्रांनो, आपला ओरा जर भगवंताच्या सानिध्यात गेला, त्या वडाच्या झाडाखाली गेला, मित्रांनो, असं नाही की बुडापाशीच नेऊन टाकावं, झाडाच्या जवळ नेऊन जरी टाकलं तरीसुद्धा चालेल. मित्रांनो, एक सकारात्मकता आणि त्या ओऱ्यामध्ये मिसळते आणि आपलं आयुष्य सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य, ऐश्वर्याने भरून जातं. मित्रांनो, वडाच्या झाडाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. मित्रांनो, भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. मित्रांनो, वडाच्या झाडाखाली आपण दिवा तर लावतोच. मित्रांनो, तसंच आपण नखं काढून झाडाच्या शेजारी नखं नेऊन टाकली तर किंवा तिथं जाऊन जरी काढली तरी अतिउत्तम आहे. मित्रांनो, काही शहरामध्ये राहणारी लोक आहेत, काही गावामध्ये राहणारी लोक आहेत. मित्रांनो, गावातील लोकांना काही जणांना वड जवळ मिळेल, काही जणांना वड मिळणार नाही. तर तुम्ही तुमच्या घराशेजारी जे काही झाड असेल त्या झाडाखाली तुम्ही नखं टाकू शकता, पण इतरत्र कोणत्याही ठिकाणी टाकू नका. झाडामध्ये सकारात्मकता असते आणि आपलं आयुष्य बदलण्यासाठी त्यांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. मित्रांनो, गावाकडे लोकांनी तुमच्या घराशेजारी जे पण झाड असेल त्या झाडामध्ये टाका. आणि सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी तर झाडं खूप क्वचितच असतात. त्यांनी जर तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही कुंडीमध्ये कोणती झाडं लावली असतील